धुळे ग्रामीणचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहे ते एकदा पाहूयाच स्नेहिल। अगदी आणि भाजपचे या ठिकाणी पारडं जड जरी असलं तरी राम भदाणे यांना इथं संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळतीये। धुळे ग्रामीणमध्ये भाजपनं राम भदाणे यांना तिकीट दिलं होतं, तर कुणाल पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढत होते, परंतु धुळे ग्रामीणमध्ये राम भदाणे यांना आता मात्र धुळेकरांनी पसंती दिलेली आहे। धुळे ग्रामीणची जनता भाजपच्या पाठीशी, राम भदाणेंच्या पाठीशी उभी आहे असं सध्या तरी दिसतंय। कुणाल पाटील यांना पराभवाचा सामना धुळे ग्रामीणमध्ये सहन करावा लागू शकतो, तर राम भदाणे यांना भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर ते इथं संभाव्य आमदार म्हणून त्यांना जनतेची पसंती असल्याचं दिसतंय। राम भदाणे इथून निवडणूक जिंकू शकतात असे आकडे सांगतायत, असा हा सर्वे सांगतोय। तर नेमकं राम भदाणे हे इथले संभाव्य आमदार असण्याची काय कारण आहेत आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी जगन्नाथ पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत। जगन्नाथ, आपण पाहतोय भाजपकडून राम भदाणे या ठिकाणी संभाव्य आमदार आहेत, याची काय कारण आहेत? मतदारांनी त्यांना का कौल दिलाय? ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये काल रात्री 8 वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या। मतदान करूनच मतदार घरी परतले। गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये 5% मतदान अधिक झालेलं आहे। 2019 मध्ये 64.99% एवढे मतदान झालेलं होतं, तर आता पूर्णपणे 70% एवढे मतदान झालेलं आहे। एवढंच मतदान 2004 मध्ये झालेलं होतं। हा मतदानाचा वाढीव टक्का महायुती का महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका देतो हे बघणं फारच निर्णायक ठरणार आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार कुणाल पाटील आणि भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्यामध्ये काट्याची लढत होत आहे। दोघांची कुटुंब हे पारंपरिक लढत देत आहेत, त्यामुळे दोघांमधला काट्याची लढतीकडे पूर्ण जिल्ह्यातच काय गांधेशवासियांचं लक्ष लागलेलं आहे। तर या विधानसभा मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणींचा 1500चा मानधनाचा आकडा हा मॅजिक फिगर म्हणून बघितला जात आहे आणि या मॅजिक फिगरचा आकडा नेमकं काय, कोणाला दिशा देतो, कोणाची चुरस वाढवतो, कोणाचा विजयापर्यंत कोणाला नेतो, हे याकडे साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। मात्र भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदाणे हे निसटता विजय प्राप्त करतील अशी चर्चा पूर्ण ग्रामीण मतदारसंघामध्ये सुरू आहे।